इयत्ता 8वी, कविता 15वी, आळाशी. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. हाता पायाला चिखल बाप घामामधी ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचाला, बाप आरोळी मारता, बाप आरोळी मारता, तान्हा रडत उठतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. शेतकरी शेतात राबत असताना शेतकऱ्याच्या हातापायाला शेतातील चिखल लागलेला असतो आणि त्याचे शरीर घामाने ओले झालेले असते. शेतात जेव्हा पीक बहरते तेव्हा ते पीक पाहून शिवारी पाखरांचा थवा येतो. शिवार म्हणजे काय मुलांनो? शिवार म्हणजे शेत किंवा वावर. अगदी बरोबर. कवीला येथे म्हणायचे आहे की पीक तयार होऊन कणसात दाणे भरले की पाखरांचे थवे येतात. हे हाकलायला वडील आरोळी मारतात म्हणजेच हाक मारतात. त्यांच्या आवाजाने तान्हा म्हणजेच लहान बाळ रडत उठतो. शेतकऱ्याचे हे कष्ट पाहून त्याच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. येथे कवी आपल्याला सांगतात की बाप रगत होऊन म्हणजेच रक्त होऊन पाटातून वाहतो. सर, पाट म्हणजे काय? शेतामधील पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या स्रोतापासून छोट्या कालव्यातून पाणी सोडले जाते. त्याला पाट असे म्हणतात. या पाटातून शेतकरी जणू स्वतःच रक्त होऊन वाहत असतो. म्हणजेच कवी येथे म्हणत आहे की शेतामध्ये तो स्वतःचे रक्त आटवतो, कष्ट करतो. तेव्हा त्यातून कणसाचा जन्म होतो आणि जेव्हा या कणसाला दाणे येतात तेव्हा बाप त्याचा हुरडा आनंदाने सगळ्यांना वाटतो. हे कष्ट तो करतो तेव्हा आभाळाला पान्हा फुटतो. सर, हुरडा म्हणजे काय? मुलांनो, ज्वारीची कणसे भाजून दाणे काढतात आणि त्यांना तिखट मीठ लावून हुरडा हा पदार्थ तयार केला जातो. हा फार चविष्ट असतो. सर्वजण एकत्र येऊन तो मिळून मिसळून खातात आणि हे सर्व शेतकऱ्याच्या मेहनतीने प्राप्त होते. या त्याच्या मेहनतीमुळे नभाला पान्हा फुटतो. पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. मुलांनो, जेव्हा जोंधळा म्हणजे ज्वारीचे पीक शेतात बहरते तेव्हा शेतकरी त्याची काढणी म्हणजेच कापणी करतो. शेतकरी काबाड कष्ट करून स्वतः उपाशी राहतो, मात्र त्याने पिकवलेल्या अन्नधान्यातून साऱ्या जगाचे पोट भरते. म्हणूनच शेतकऱ्याला अन्नदाता असे म्हणतात. जगाचे पोट भरणारा शेतकरी स्वतः मात्र आळाशी होतो. म्हणजे कणसे कापून नेल्यावर उरणारी कडब्याची पेंढी होतो. तो रिक्त होतो. त्याच्याकडे काहीच उरत नाही. आळा बांधणे म्हणजे कडब्याची ताटं एकत्रित बांधण्यासाठी एका ओल्या ताटाचाच वापर करून बांधलेला विळखा. शेतकऱ्याने एवढे कष्ट केल्यावरही त्याने बांधलेली पेंढी का सुटते असा प्रश्न कवीने केला आहे. म्हणजेच त्याचे कष्ट का वाया जातात, त्याची भरभराट का होत नाही असे कवीला विचारायचे असावे. म्हणूनच कवी येथे म्हणत आहे की खरे तर शेतकऱ्यांच्या कपाळावरचा कष्टाचा घाम हा नभातून धाराच्या रूपाने बरसत असतो.